अविद्या, मूळ माया, मूळ पुरुष या विषयामध्ये पुष्कळ चर्वित चरवण केलं. म्हणजे त्याच्यात पुन्हा 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 तो विषय चालू होता. तो इतका झाला की शेवटी आमच्या विजयने म्हटलं आता बरं झालं संपला. आणि एकदा शेवटाला आला विषय. आता त्या विषयाचा पुढचा जो भाग आहे तो आज आपण आज संपवूया अशी आपली इच्छा आहे. की आता पंचमहाभूत, आपण जी पंचमहाभूत पाहतो म्हणजे वायू, आकाश, नंतर दिसणारा अग्नी, दिसणारं जल आणि दिसणारी पृथ्वी, ही जी 5 महाभूतं आपल्याला दिसतात, तर ही 5 महाभूतं ही मूळ 5 महाभूतं नव्हे. जी मूळ 5 महाभूतं आहेत ती सूक्ष्म आहेत, ती आपल्याला दिसत नाहीत. त्यानंतर त्या महाभूतांना तन्मात्र म्हणावं का, तर तसं पण म्हटलेलं नाही. त्यांना तन्मात्र म्हटलेलं नाही आहे, त्यांचे गुण सांगितले. ते गुण म्हणजे तन्मात्र आहे. पण ही जी मूळ म्हणजे 5 महाभूतं आहेत, तर ह्या मूळ महाभूतांचं दर्शन ज्याला घडेल त्यालाच कळेल की ते महाभूत कसं आहे, ते कुठे आहे. तर तिथे मुळामध्ये परमात्मा, त्या परमात्म्यामध्ये मूळ माया आहे. त्या मूळ मायेचा जग निर्माण करणाऱ्या मायेशी संबंध नाही. ह्या 2 माया वेगळ्या आहेत हे पूर्णपणे लक्षात. ज्याचं तत्त्वज्ञान वाचतं त्याच्याच बाजूने आपल्याला पुढे चालायचं आहे. तर आता परमात्मा जो आहे त्या परमात्म्याच्या मध्येच, त्याच्या पोटात म्हणू आपण पाहिजे तर, परमात्म्याच्या मध्येच असणारी जी मूळ माया आहे, त्या मूळ मायेच्या मध्येच काय आहे, 3 गुण आणि 5 महाभूत. ती कशी आहे, ती अव्यक्त आहे. म्हणजे आता अगदी सोपं आपण बोलू. एक परमात्मा, तो परमात्मा जेव्हा म्हणतो तेव्हा त्याच्याकडे सामर्थ्य काय, तर जे व्यक्ततेला आलं नाही पण तो जे व्यक्त करू शकणार आहे किंवा व्यक्त होऊ शकणार आहे असं 8-10 प्रकृतीचं रूप ते त्याच्यामध्ये आहेच अंतर्भूत. ते काही प्रकट झालं नाही. आता ते प्रकट केव्हा होणार, ज्याला आपण नेहमी माया म्हणतो, ती माया जेव्हा प्रकट होणार तेव्हा ते 8-10 प्रकृतीचं रूप प्रकट होणार. म्हणजे ती माया म्हणजेच 8-10 प्रकृती, हे आपण आता लक्षात ठेवायचं. आणि त्या मायेपासून ह्या सगळ्या जगाचा विस्तार होतो. म्हणजे माया 2 प्रकारांनी मांडली तर कुठल्याही ग्रंथात वाचताना गडबड नाही करून घ्यायची. ती माया जी अव्यक्त माया आहे ती मूळ माया आहे, आणि जी व्यक्त माया आहे जी हे जग निर्माण करणार आहे ती माया. आणि मग त्या मायेपासून 5 महाभूत आहेत, मग त्रिगुण आहेत. आम्ही ज्याला त्रिगुण म्हणतो ते त्रिगुण आहेत. आम्ही ज्याला 5 महाभूतं म्हणतो ती महाभूत आहेत. तिच्या पोटात म्हणजे परमात्म्याच्या ठिकाणी असणाऱ्या मूळ मायेच्या जवळ ती 5 महाभूतं कशी आहेत, ती अव्यक्त दशेला आहेत आणि ती मूळ दशेमध्ये, ती मूळ स्थितीत आहे. हे असं त्याचं रूप नाही आहे. हा वारा आम्हाला जसा जाणवतो, हे अग्नी जसा जाणवतो, पृथ्वी जशी जाणवते, तसं ते मूळचं रूप नाही. त्या पंचमहाभूतांचं मूळचं रूप काय आहे आपल्याला माहीत नाही. ते त्रिगुण सत्व, रज आणि तम तिथे साम्यावस्थेला आहे. म्हणजे ते कोणत्या रूपात आहेत आपल्याला माहीत नाही. आपल्याला का माहीत नाही, कारण ते अव्यक्त आहेत म्हणून. त्या मूळ मायेच्या ठिकाणी प्रकृती अव्यक्त आहे. ती प्रकृती व्यक्त केव्हा होते, जेव्हा माया जन्माला येते. तेव्हा माया जन्माला आली की त्या मायेपासून हे गुण पण व्यक्त होतात आणि त्या मायेपासून 5 महाभूतं पण व्यक्त होतात. आता पहिल्यांदा आपल्याला त्यांनी तेच सांगितलं, श्रीराम, मागील आशंकेचे मूळ आता होईल प्रांजळ. त्यांनी सांगितलं, मागील श्रोत्यांनी प्रश्न विचारलेला आहे की श्रोता म्हणतो, अहो तुम्ही मूळ मायाच्या ठिकाणी अव्यक्त आहे असं म्हणता आणि त्या मूळ मायेजवळ 5 महाभूतं आहेत, हे आणखीन कुठे सांगितलं तुम्ही, म्हणजे ती 5 महाभूतं आली कुठे असं. ऐसे श्रोती आक्षेपिले, संशयास उभे केले. याचे उत्तर दिले पुढील समासी. काय, मूळ माया गुणापरती तेथे भूते कैची होती. मूळ माया जर गुणाच्या अतीत आहे, या मूळ मायेला जर कशाचा स्पर्श नाही, तर मग ही 5 महाभूतं तिथे निर्माण झाली कशी, असा प्रश्न श्रोत्यांनी विचारला. ऐसी आशंका हे श्रोती घेतली मागा. मागे त्यांनी हे आमच्यावरती एक आशंका घेतली, म्हणजे त्यांच्या मनातला संशय त्यांनी आमच्याकडे व्यक्त केला. त्याचं आता आम्ही उत्तर देतोय असं समर्थ म्हणतायत की मागील आशंकेचे मूळ आता होईल प्रांजळ, प्रकट होईल, ती आशंका दूर होईल. वृत्ती करावी निवळ निमिष एक. आता वृत्ती निवळ, शांत,
स्थिर साम्यावस्थेला आमच्या वृत्तीला आम्ही आणावं. ब्रह्मा मूळ माया झाली. आता ब्रह्माच्या ठिकाणी काय झालंय? मूळ माया निर्माण झालेली आहे. म्हणजे परब्रह्माच्या आतमध्ये सगळं निर्माण करण्याचं सामर्थ्य आहेच. तो निर्गुण आहे, तो निराकार आहे, वगैरे वगैरे सगळं आहे. तरी मूळ परमात्म्याच्या ठिकाणी हे पुढे सगळं जे काही निर्माण होऊ शकतं ते निर्माण होण्याचं सामर्थ्य त्याच्या ठिकाणी मुळात आहेच आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की त्या ब्रह्माच्या ठिकाणी ती मूळ माया किंवा ते अव्यक्त रूपामध्ये सगळं आहेच. आणि पुढे कसं तिच्या पोटा माया आली. कुणाच्या पोटा? त्या मूळ मायेच्या पोटा माया आली. म्हणजे त्या मूळ मायेच्या ठिकाणी माया जन्माला आली. म्हणजे जग निर्माण करण्याकरता जी माया निर्माण होते ती माया त्या मूळ मायेपासून निर्माण होते. आता त्या मूळ मायेला काय म्हटलं आम्ही? अव्यक्त म्हटलं. ती मूळ माया माया आहे, पण त्या मूळ मायेच्या ठिकाणी सगळं अव्यक्त आहे. आणि त्या मूळ मायेच्या पोटी निर्माण झालेली जी माया आहे ती कशी आहे? ती व्यक्त माया आहे ती. आणि म्हणून पोटा माया आली. मग ते गुणा प्रसवली. मग तिने काय केलं? त्रिगुणांची उत्पत्ती केली. म्हणजे म्हणून गुणक्षोभिणी, म्हणून त्या मायेला गुणांचा क्षोभ करणारी, गुणांना प्रकट करणारी असं म्हटलं. पुढे तिचं वासावं कोण? सत्व रज तमो गुण. आता तिच्यापासून पुढे कोण झाले? गुणक्षोभिणी. त्याचं उत्तर दिलं की सत्व रज तम ह्या गुणांचा क्षोभ म्हणजे उत्पन्न केलं. तमोगुणापासून निर्माण झाली पंचमहाभूते. आता इथे भूते म्हटलंय आपण, महाभूत म्हणून. आता आपल्या पृथ्वी तलावरती जी 5 महाभूतं आहेत ही महाभूतं तिच्या त्या मूळ सत्व रज आणि तमापासून नाही निर्माण झाली. तिच्या त्या मूळच्या तमोगुणापासून ही 5 महाभूतं निर्माण झालेली आहेत असं त्यांनी इथे आपल्याला सांगितलंय. तमोगुणापासून निर्माण झाली पंचमहाभूते. ऐसी भूते उद्भवली पुढे तत्वे विस्तारली. एवं तमोगुणापासून झाली पंचमहाभूते. अशा प्रकारे 5 महाभूतं आम्हाला जी व्यक्त वाटतात ती व्यक्त वाटणारी महाभूतं ही तमोगुणापासून निर्माण झाली. त्या मूळचा जो सत्व रज आणि तम क्रम एक लक्षात ठेवायचा. परब्रह्माच्या पोटात मूळ माया, त्या मूळ मायेपासून जग उत्पन्न करणारी माया जन्माला आली. त्या मायेपासून 3 गुण जन्माला आले. त्या 3 गुणांच्या मधून तमोगुण बाजूला करून त्या तमोगुणापासून आम्हाला दिसणारी 5 महाभूतं जन्माला आली. आता पुढे मूळ माया गुणापरती. आता ही जी मूळ माया आहे म्हणजे परमात्म्याच्या जी बरोबर आहे ती ह्या सगळ्या गुणांच्या पलीकडे, तिचा ह्याच्याशी काही संबंध नाही त्या मूळ मायेचा. तेथे भूते कैची होती. मग तिच्या ठिकाणी पंचमहाभूत कशी आली हा त्या श्रोत्यांचा प्रश्न आहे. ऐसी आशंका हे श्रोती घेतली मागे. आता ते म्हणतात आणि एक एक भूती पंचभूते असती तेही आता कैसी स्थिती प्रांजळ करू. आता तुम्हाला सांगतो म्हणाले, आता एवढंच नाही आहे, तुमच्या मनात आलेली शंका बारकीशी आहे की ही सगळी 5 महाभूतं मूळ मायेच्या ठिकाणी कशी राहिली, कशी होती, हा तुमचा प्रश्न आहे. पण म्हणाले इथे तो प्रश्न नाही आहे. मी तर तुम्हाला असं सांगतो म्हणाले की त्या तमोगुणापासून 5 महाभूतं जी निर्माण झाली ती नुसती सुटी स्वतंत्र नाही निर्माण झाली. त्या प्रत्येक महाभूतामध्ये उरलेली 4 महाभूतं आहेतच. म्हणजे प्रत्येकामध्ये सगळी महाभूतं कालवलेली आहेत. त्याच्याशिवाय ते महाभूत दृश्य होऊ शकत नाही. हा वारा आम्हाला जाणवतो, आम्ही अनुभवतो, याचं कारण तो पंचीकृत आहे. पंचीकृत याचा अर्थ त्या सगळ्यांचं एकत्र कालवण झालेलं आहे, ते कालवली गेलेली आहे. आणि त्यामुळे त्या कालवल्या गेल्यामुळे निर्माण झालेलं जे महाभूत आहे पुढे त्याचा विस्तार आहे, त्यामुळे इथे घ्यायची आवश्यकता नाही. पण आकाश महाभूत प्राधान्याने आहे आणि बाकीची कमी आहे. वायू महाभूतात वायू प्राधान्याने आहे, बाकीची कमी आहे. तसंच तेज, तसंच आप आणि तसंच पृथ्वी. आता ते म्हणाले आणि एक एक भूती पंचभूते असती. प्रत्येक भूत मात्र म्हणजे प्रत्येक पंच महाभूतातलं महाभूत याच्यामध्ये उरलेली 4 महाभूतं आहेत. तेही आता कैसी स्थिती प्रांजळ करू. प्रांजळ करू, प्रकट करू, स्पष्ट करू. सूक्ष्मदृष्टीचे कौतुक मूळ माया पंचभूतिक श्रोती विमळ विवेक केला पाहिजे. आता म्हणाले तुम्हाला सांगतो मी की तुमच्या दृष्टी सूक्ष्म करा. याचा अर्थ सूक्ष्मतेने ह्या विषयाकडे पाहायला लागा.
कसं पहा, तर ही जी मूळ माया आहे त्या मूळ मायेमध्ये 5 महाभूत समाविष्ट आहेतच. श्रोती विमळ विवेक केला पाहिजे. तर श्रोत्यांनी आता विवेक केला पाहिजे, मी आता विचार केला पाहिजे की ते स्वरूप नेमकं काय आहे, ती महाभूत कोणत्या रूपात आहेत. आधी भूते ती जाणावी, रूपे कैसी ओळखावी, मग शोधून पाहावी सूक्ष्म दृष्टी. आता त्यांनी आम्हाला होमवर्क दिला. त्यांनी आम्हाला असं सांगितलं आहे की आधी भूते ती जाणावी, आधी 5 महाभूत जाणून घ्या. तुमच्या तुमच्या पद्धतीने तुम्ही त्याला काय जे ठरवायचं आहे, कसं समजायचं आहे त्याची व्याख्या करा, नाही तर त्याचा बोध करून घ्या. ज्या तऱ्हेने समजून घ्यायचं आहे त्या तऱ्हेने आधी 5 महाभूत जाणून घ्या. रूपे कैसे ओळखावी. मग आता या ठिकाणची वस्तू आहे, ही वस्तू पृथ्वी तत्वाची आहे का जलतत्वाची आहे का वायुतत्वाची आहे, ती कशी ओळखायची हे ओळखण्याचं आधी चिंतन करा. म्हणून मग रूपे कैसी ओळखावी, ती कशी ओळखायची ते मग ते शोधून पाहावी सूक्ष्मदृष्टी. त्याचे निकष पहा आणि मग ते शोधा. आता निकष काय आहेत तर ते म्हणतात मी वानगी दाखल तुम्हाला देतो, काही निकष तुमच्या पुढे मांडतो की ज्या निकषावरून तुम्हाला समजेल की प्रत्येक महाभूत आपण कसं समजून घ्यायचं. तर ते म्हणतात की ओळखी नाही अंतरी, ते ओळखावी कोणे परी, म्हणून भूतांची ओळखी चतुरी नावेक परिसावी. म्हणाले आपल्याला जर अंतरंगामध्ये त्याची जर ओळख नसेल किंवा आपल्याला जर ते माहीत नसेल तर आम्ही एकदम काय ओळखणार. कुणी व्यक्तीच जर आपल्याला काय आहे, तिचं नाव काय, ती कुठून आली, कशा करता आली, आपल्याला काहीच माहिती नाही तर कुणी जणीला ओळखा भाऊ हे कोण आहे, तुम्ही ओळखलत का. ही लोकांची खासियत असते की कुणी आलं तरी आपलं नाव गाव काही सांगायचं नाही. ओळखलं का मला, अरे ओळखलं का मला, म्हणजे आपला पत्ता काय म्हणजे XYZ अर्थ असा आहे की काय, की सगळ्या पृथ्वीने यांना ओळखलं पाहिजे. पण माणूस असं बोलतो, तसं ते म्हणतात की हे महाभूत म्हणजे काय कुठूनही ओळखता येणार आहे की काय, तसं होणार नाही. म्हणाले मी तुम्हाला ज्याची ओळखी अंतरी नाही त्याला भेटल्यावर आम्हाला ओळखता येणार नाही. म्हणून जे जे जड आणि कठीण, आता सांगतो म्हणाले कसं आहे ते, जे जे जड आहे ज्याला वजन आलं आहे आणि जे जे कठीण आहे प्रत्येकाला वजन आहे. म्हणजे ह्या पृथ्वी तलावरचं फिजिक्स जे आहे ते फिजिक्स सांगितलं आहे खरं म्हणजे आता समर्थांनी. ते म्हणतात जे जे जड आणि कठीण ते ते पृथ्वीचे लक्षण. कोणत्याही पदार्थाला जेव्हा वजन येतं, वजनरहित पदार्थच नाही आपल्या पृथ्वीवरती, त्याचं कितीही कमी असेल पण वजन आहेच. त्या ॲटमला सुद्धा वजन आहे, त्या इलेक्ट्रॉनला सुद्धा आहे, त्या प्रोटॉनला सुद्धा आहे. त्यामुळे वजनाशिवाय वस्तू नाही, वजनरहित वस्तू नाही. आणि म्हणून ते म्हणाले ते ते पृथ्वीचे लक्षण. त्यामुळे ह्या पृथ्वी तलावरच्या प्रत्येक वस्तूला काय काय आहे, जडत्व आणि कठीणत्व आहे. त्याला जडत्व, जडत्वाचा अर्थ व्यवहारात आपण वजन म्हणू, आणि कठीणत्व म्हणजे पकडून ठेवण्याचं सामर्थ्य. जसा कापूस आहे आपल्याला बघायला विरळ वाटतं आणि लोखंड आहे आपल्याला बघायला सॉलिड म्हणजे घनरूप आहे असं वाटतं. पण कापूस तो सुद्धा विरळ आहे लोखंडाच्या मानाने, पण कापसाच्या मध्ये सुद्धा एका कणाला दुसरा कण जो धरून ठेवलेला आहे, ते जे धरून ठेवणं आहे ते पृथ्वीचं जडत्व आहे. आणि ते आहे म्हणून कापसाचे कितीही आम्ही असा पिंजून काढला तरी सुद्धा कणाला कण चिकटला. कापसाचा एक कण दुसऱ्या कणापासून अंतराने लांब असेल पण तो एकमेकांना धरून आहे. म्हणजे फिजिक्सच्या भाषेत बोलायचं तर 2 ॲटममधला किंवा 2 कणांमधला जो बाइंडिंग फोर्स आहे, त्या दोघांना बांधून ठेवणारी जी शक्ती आहे ती शक्ती म्हणजे पृथ्वी तत्व. त्या पृथ्वी तत्वामुळे 2 वस्तू एकमेकांना धरून राहतात. आमचे 2 हात आहेत शरीराला धरून का राहिलेत, कारण हे पृथ्वी तत्वाचं आहे म्हणून. नाही तर हा हात वेगळा फिरायला गेला असता, हा हात वेगळा फिरायला केव्हा तरी जोडले असते, नाही तर नसते जोड, काय माहिती. कारण पकडून कुणी कुणाला ठेवायचं, शरीर तरी पकडून कसं राहिलं नसतं. पृथ्वी तत्व आहे म्हणून आहे. आता त्यांचं म्हणणं असं की मृद आणि ओलेपण कितुके आप, ज्याला मऊपण आहे, ज्याला कोवळेपण आहे, ज्याला आपण नाजूकपण म्हणू, की फूल आहे, फुलाच्या ठिकाणी अगदी नाजूकता आहे. कमळाची पाकळी तर अगदी नाजूक असते, ब्रह्मकमळाची त्याहून पाकळी नाजूक असते. तर हे जे त्याचं मृदूपण आहे ते त्याच्यातला जलाचा अंश आहे. आणि म्हणून
आपण विषय लांबवायचा नाही, कारण आपल्याला समाज संपवायचा आहे. म्हणून आपल्याकडे भक्ती ही जी आहे ती रसरूप आहे. कारण अंतःकरण प्रवाहित व्हायला पाहिजे, आणि प्रवाहित होणं हा जलाचा गुणधर्म आहे. आणि प्रवाहित होणारं अंतःकरण फार कोवळं आहे, फार मृदू आहे, ते लोण्याहून पण मऊ आहे. आणि म्हणून संत म्हणतात, मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रासी भेदवायचे. त्यामुळे दोन्ही गुणधर्म आमच्याकडे आहेत. का? कारण आम्ही पंचमहाभूतांनी बनलेले आहोत. म्हणून आमच्याकडे मृदुता पण आहे आणि आमच्याकडे काठिण्य पण आहे. आता हे झालं, इथे आपाचा गुणधर्म झाला. जे जे उष्ण आणि सतेज आहे, कुणाच्याही चेहऱ्यावरचं जे तेज आहे, कुणाच्याही ठिकाणी, म्हणजे आता एखादं जास्वंदीचं फूल आहे, पण त्याचा रंग असा खुलून येतो. काही काही फुलं जास्वंदीची खूप मोठी आहेत आकाराने, पण त्या फुलाला निस्तेज पण असते. म्हणजे असा जांभळट रंगाचं फूल आहे, पण त्या फुलाला काही फारसं सौंदर्य नाही. नाही तर साधं लाल रंगाचं तांबडं भडक फूल जास्वंदीचं जर बघितलं तरीसुद्धा त्या रंगाला एक तेज आहे, त्याला जो उठाव आहे, ती जी खुलावट आहे, ती सगळी खुलावट ही त्या तेज तत्वाची. कुणाही वस्तूच्या वरती येणारं तेज. आपण म्हणतो मुलगी तरतरीत आहे, मुलगी स्मार्ट आहे, असं हे जे आहे, तर तो स्मार्टनेस काय आहे? ते तेज आहे. त्याच्यामधल्या तेजाचं प्रकटीकरण, विद्वत्ता खूप असेल, पण चेहऱ्यावरती ती असेलच असं नाही, कळेलच असं नाही, प्रत्येकाच्या ठिकाणी तेज प्रकट होईलच असं नाही. ते ते जाणावे पै तेज, आता वायो ही सहज निरोधी झेल. आता म्हणाले तसंच वायूच्या बद्दल सांगतो. आणि आता वायो ही सहज निरोधी झेल. आता म्हणाले वायूच्या बद्दल सुद्धा सांगता येईल की जो कशातून निर्माण होतो असं म्हणाल तर अडसरानी, निरोधानी. अडसर एखाद्याला अडकवणं, अटकाव करणं, त्याच्यातून वायूचं स्वरूप कळतं. म्हणजे वारा अडवून धरतो, हा त्याचा गुणधर्म आहे. चैतन्य आणि चंचळ तो हा वायोची केवळ. ज्याच्या ठिकाणी चैतन्य आहे, याचा अर्थ उघड आहे की जिवंतपणा आहे. एखादं चित्र काढलं तरीसुद्धा आपण म्हणतो चित्र अगदी जिवंत आहे. म्हणजे त्याच्या ठिकाणी प्रत्यक्ष चैतन्य नाही आहे व्यक्तीचं, पण त्या कलेला चैतन्य आलेलं आहे, निर्माण झालेलं आहे. ते चैतन्य आणि चंचल. माणसाच्या ठिकाणी विलक्षण हालचाल करण्याची कुवत आणि प्रत्येक हालचालीमध्ये एक प्रकारची लगबग किंवा गती ही सगळी त्या वायूची आहे. एखादा माणूस काम करत असं तर ढीला हळूहळू हळूहळू करेल, एखादा माणूस झटपट काम करून मोकळा होईल, आणि त्यामुळे त्याच्या ठिकाणी ती वायूची गती आहे. तो हा वायूची केवळ. शून्य आकाश निश्चळ आकाश जाणावे. आता आकाशाच्या बरोबर काय आहे? आकाश केवळ शून्य आहे. शून्य याचा अर्थ उदासीन आहे, त्यात निर्माण काही होत नाही, वेगळं काही दिसत नाही, ते निश्चळ आहे, ते हलत नाही. हा त्याचा सगळ्यात मोठा गुण आहे. आमच्या देहामध्ये सुद्धा ज्या सगळ्या पोकळ्या आहेत त्या आकाशाच्या आहेत. त्या तशा पोकळ्या नसत्या तर हा देह आतमध्ये सुद्धा स्थिर राहिला नसता. म्हणजे आतमध्ये सगळी एक एक संस्था वेगळी आहे की नाही. पोटच आहे आपलं, पण त्या पोटामध्ये म्हणजे यकृत आहे, प्लीहा आहे, पाणथरी आहे, आपली सगळी पचन संस्था आहे, आपली उत्सर्जन संस्था आहे. त्या सगळ्या जरी त्या पोटात सामावलेल्या आहेत तरी प्रत्येकाची जागा ठरलेली आहे आणि त्या त्या जागेवरती त्या स्थिर आहेत. त्या आज इथे होत्या, म्हणजे डॉक्टरला पोट तपासायचं की तो तिथेच तपास की आता पोट बरोबर आहे की नाही बघायला. एके दिवशी बघू आज तुमचं पोट पाठीकडे गेलंय का, तर पाठ पाहतो. असं काही होत नाही. आपले प्रत्येक अवयव जिथल्या तिथे का आहे? ही स्थिती स्थापकत्व, त्या स्थितीला स्थापन करणं हे काम आकाशाचं, की ती वस्तू तशी ठेवतं. हे घर आहे, हे घर आपल्याला म्हणजे म्हणी बोलायला ठीक आहे की घर फिरलं की घराचे वासे फिरतात. आपण म्हणतो की घराचे वासे कधी फिरले? कधीच वासे फिरत नाही. आपण व्यवहारात बोलतो की माणसं फिरली की सगळं बदलतं, सगळं फिरतं. हे बोलायला ठीक आहे. तर त्यांनी असं म्हटलं इथे की हे आकाश तत्व जे आहे ते निश्चल ठेवणार आहे. तर निश्चलता हा आकाश तत्वाचा गुण आहे. ऐसी पंचमहाभूते ओळखी धरावी संकेते.
आता ह्या पंचमहाभूतांना कसं ओळखावं? संकेताने, म्हणजे सिम्बॉलिकली. म्हणजे त्याचे हे सगळे संकेत आहेत. काय? हे जडत्व हा संकेत आहे, मृदुता हा संकेत आहे, स्थैर्य हा संकेत आहे, चंचलता हा संकेत आहे, तेज हा संकेत आहे. लक्षात ठेवायचा. आणि मग कशाचं आधिक्य आहे ते आपल्याला समजू शकेल. म्हणून ते म्हणतात की ऐसी ओळखी जे त्रिगुणाहुनी पर त्याचा सूक्ष्म विचार या लागी अति तत्पर होऊन ऐका. म्हणून म्हणाले आता जे त्रिगुणाहून श्रेष्ठ आहे त्याचा सूक्ष्म विचार जर करायचा असेल तर या लागी अति तत्पर होऊन ऐका. म्हणजे कुणाचा विचार? तुम्हाला जर ते म्हणतात परब्रह्माचा विचार करायचा असेल तर आधी या त्रिगुणाच्या कक्षेत असणाऱ्या गोष्टींचा विचार करा, त्याला समजून घ्या, या त्रिगुणांना आणि त्याच्या गुणधर्मांना समजा. म्हणजे याच्या पलीकडे काय आहे ते समजेल. आपल्याला काय वाटतं की परमात्मा निर्गुण आहे. आपण म्हणतो परमात्मा निर्गुण आहे, पण अहो निर्गुण म्हणजे काय? समर्थ म्हणतात एक गुण म्हणजे काय ते समजा, म्हणजे मग निर्गुण म्हणजे काय ते तुम्हाला समजेल. म्हणून आपल्याला ते गुण समजवतायत. सूक्ष्म आकाशी कैसी पृथ्वी तेची आधी निरोपावी, येथे धारणा करावी श्रोतेजनी. आकाश म्हणजे अवकाश शून्य, शून्य म्हणजे ते अज्ञान, अज्ञान म्हणजे जडत्व जाण तेची पृथ्वी. हे जे त्रिगुणाहुनी परत याचा सूक्ष्म विचार या लागी अति तत्पर होऊन ऐका. म्हणून ते म्हणतात त्या त्रिगुणाच्या पलीकडे असणारा जो परमात्मा आहे त्या परमात्म्याला समजण्याकरता आपल्याला त्रिगुणांना समजून घ्यायला पाहिजे. सूक्ष्म आकाशी कैसी पृथ्वी म्हणाले त्या सूक्ष्म. आता मुद्द्याचं दुसऱ्या मुद्द्यावर आले. आता ते सांगतायत मी तुम्हाला जो विषय सांगतोय तो तुम्हाला दिसता आहे या पंचमहाभूताचा विषय सांगत नाही. त्यांचं आपल्याला परोपरीने सांगणं आहे की तुम्हाला जो विषय सांगतो तो या पंचमहाभूताचा विषय नाही, सूक्ष्म पंचमहाभूत आहे. सांगताहेत आपल्याला जो विषय तो सूक्ष्म महाभूतांचा सांगतात. आपण पाहतो आहे ही महाभूतं आपण विसरायची. ही पृथ्वीच्या पोटात जी महाभूतं आहेत त्याच्याविषयी ते सांगतात. तर म्हणाले सूक्ष्म आकाशी कैसी पृथ्वी. आता वर आम्हाला काय सांगितलं? वर आम्हाला व्यापक महाभूत सांगितलं, म्हणजे एक जनरल सामान्य त्यांनी नियम सांगितला. सामान्य नियमामध्ये ते आमच्याशी बोलले की हे कठीण असतं, हे मृदू असतं, हे तेजस्वी दिसतं, हे चंचल असतं, आकाश सगळं व्यापक असतं, सगळ्याला व्यापून घेतं. आता ते सांगतात आता विषय बदलला, आता वरचं लक्षात ठेवून खालचं लक्षात नाही ठेवायचं, आता वेगळ्या विषयाकडे जायचं. आता सूक्ष्म आकाश आहे, त्या सूक्ष्म आकाशात पृथ्वी नाही. म्हणजे हे प्रत्येक महाभूत सूक्ष्म पातळीवर वेगळं वेगळं आहे. ते आता कालवलेलं नाही आहे, ते एकत्र झालेलं नाही आहे. तेची आधी निरोपावी, येणे धारणा करावी धरावी श्रोतेजनी. आता म्हणाले वेगळं वेगळं तुम्हाला एक सांगतो. काय? तर आकाश म्हणजे अवकाश शून्य. आकाश म्हणजे काय आहे? तर केवळ अवकाश म्हणजे पोकळी, तिथे काहीही सामावण्याची ताकद असणारं असं स्वरूप. आकाश म्हणजे अवकाश शून्य. शून्य म्हणजे ते अज्ञान. शून्य का? तर काय आहे माहिती नाही. म्हणजे आकाश जे आहे ते परमात्म्यापेक्षा काही फार वेगळं आहे असं नाही. तरीसुद्धा मग आकाशाला परमात्मा का म्हणत नाही? कारण ते निर्गुण आहे, ते निराकार आहे, ते व्यापक आहे, ते असीम आहे, ते अथांग आहे, त्याच्यावरती कशाचाही परिणाम होत नाही, असं उदासीन आहे. परमेश्वराचे सगळे गुण त्याच्याकडे आहेत. मग त्याच्याकडे नाही आहे कोणता गुण? त्याच्याकडे नसलेला गुण एकच आहे, तो म्हणजे परमात्म्यासारखं ते ज्ञानाने युक्त नाही आहे किंवा ते चैतन्याने युक्त नाही आहे. ते जे अवकाश आहे म्हणून तिथे शून्य का म्हटलं त्याला? कारण अज्ञान आहे म्हणून शून्य म्हटलं. तर ते म्हणाले शून्य म्हणजे ते अज्ञान, अज्ञान म्हणजे जडत्व जाणं तेची पृथ्वी. आता त्यांनी सांगायला सुरुवात केली. आता काय सांगतात की आता म्हणाले आता ही एक ओळ जी घेतली होती ती ओळ पण आता सोडून द्यायची. आता दुसरा विषय घेतला. म्हणजे मगाशी पहिल्यांदा जे सांगितलं ते जग कसं निर्माण होतं हा मुद्दा सांगितला.
तो सांगून झाल्यानंतर ही 5 महाभूतं आहेत, ही 5 महाभूतं एकमेकात समाविष्ट होतात हा मुद्दा सांगितला. एकमेकात समाविष्ट आहेत हे तुम्ही कसं समजणार याकरता त्यांनी आपल्याला सांगितलं की प्रत्येक वस्तूमधला असणारा कठीणपणा, प्रत्येक वस्तूची मृदुता, प्रत्येक वस्तूचं तेज, त्याचं नाजूकपण किंवा त्याची कोवळीक आणि त्याचं व्यापकपण हे लक्षात घेतलं की असं समजा की ती वस्तू कोणत्या तत्वाची आहे. प्राधान्याने अमुक एक तत्व आहे आणि बाकीची तत्व अशी अशी आहे. म्हणजे जलतत्व त्या तत्वापेक्षा पाठोपाठ तितकंच आहे. म्हणजे कोणताही एक पदार्थ, आता समजा इथलं एक वाटी घेतली तर ती वाटी काय आहे, पृथ्वी तत्वाचं प्रतीक आहे. कारण सगळ्यात जड अंश जास्त आहे तिच्यामध्ये. जल अंश तिच्यामध्ये का आहे, कारण त्या धातूला स्पर्श केल्यानंतर त्याची एक मृदुता जाणवते, त्याचं एक कोवळेपण जाणवतं. त्याच्यातलं ते वायू तत्व आहे. तो धातू वाटीच्या रूपाने व्यापून राहिला आपल्याला कल्पना करता येत नाही. जर का व्यापून राहणं ही जर त्याची स्थिती नसती तर त्यांनी वाटीचा आकार धारणच केला नसता. तो आकार धारण केला याचं कारण असं की त्याला व्यापता येतं. यांनी काय ठरवलं, या मापाचं ते वाटी करायची. कुणी सांगितलं नाही आम्हाला एवढी वाटी पाहिजे, तर त्या मापाची वाटी करायला त्यांनी तितकं व्यापलं पाहिजे ना. तर आपण सांगतो की बाबा तुम्ही आम्हाला एवढंच सोनं दिलं आणि तुम्ही सांगता या सोन्याची वाटी करा. या सोन्याची एवढी वाटी चांगली होईल, पण एवढी वाटी म्हणजे ते पत्रा ठोकला तर पाहिजे. तो पत्रा ठोकून त्या वाटीचा आकार तर आला पाहिजे. म्हणजे तो आकार धारण करायला, तेवढा आकार धारण करायला तेवढं सोनं पुरेसं नाही. तर तुम्हाला पुष्कळ सोनं द्यायला पाहिजे, मग आम्ही एवढी वाटी करून देऊ तुम्हाला. म्हणजे ते धारण करणं, ते त्या आकारामध्ये टिकणं हे त्याचं आकाश तत्व आहे. आता म्हणाले त्याच्यामधलं जलतत्व पाहिलं, त्याची मृदुता, आणि त्याच्यातलं वायुतत्व जे आहे ते वायुतत्व ही त्याच्यातली चंचलता आहे. ती चंचलता कशी आहे की त्याच्या आतमधले जे काही कण आहेत, समजा सोन्याचे आहेत, लोखंडाचे आहेत, आपण स्टीलची वाटी केली तर स्टीलचा पत्रा ठोकला, तो ठोकताना तो ठोकून पसरला तर पाहिजे की नाही. तो ठोकून जेव्हा पसरतो याचा अर्थ त्या ठिकाणी त्या कणांना चांचल्य आहे, चंचलता आहे, गती आहे. चंचलता याचा अर्थ गती. ते गतिमान होतात म्हणून ते पुढे पुढे सरकतात. म्हणजे पत्रा ठोकत जातो, तो पत्रा पुढे पुढे जातो आणि पत्रा आकार धारण करतो, ते आकाश तत्व. कारण ते व्यापून राहतं. व्यापून राहणं आणि पसरणं या दोन गोष्टी मात्र एक नाही. तर पसरण्याला गती आहे आणि व्यापण्याला स्थिती आहे. ती स्थिती आकाशाची आहे आणि गती वायूची आहे. म्हणजे असं आम्ही कोणताही पदार्थ पाहिला तर त्या पदार्थाचं आम्ही ॲनालिसिस करू शकतो. त्याचं आम्ही विघटन करून, त्याचं पृथक्करण करून आम्ही त्याला समजून घेऊ शकतो. आता ते समजणं सुरू आहे. ते समजणं कशाचं सुरू आहे, आता विषय बदलला. म्हणजे आता आपण कुठे आलो, मगाशी त्या गुणांचं हे उदाहरण घेतलं, ही वाटी, आणि या वाटीने त्यांनी दिलेले स्थूल गुण आपण त्याला अप्लाय केले. आपण त्याच्या ठिकाणी जेव्हा वापरले आणि त्या गुणांमधनं आपण असं दाखवलं की बाबा तुम्ही दिलेल्या 5 गुणातून आम्हाला असं सिद्ध करता आलं की या 5 गुणांनी हे युक्त आहे. विषय संपला. त्याच्या पुढचा विषय काय आला की परमात्मा जो आहे हा त्रिगुणाच्या पलीकडे आहे. त्यामुळे तुम्हाला आम्ही जे सगळे गुण शिकवतो आहोत, म्हणजे कुणाकरता सांगितलं त्यांनी, या भौतिकवाद्यांकरता सांगितलं की तुम्हाला जर असं वाटत असेल आम्ही विमान बनवू शकलो, आम्ही रॉकेट उडवू शकलो, ते म्हणतील त्यात काय विशेष केलं. तुम्ही त्या पंचमहाभूतांचे गुण वापरले, फक्त कसे वापरायचे ही तुमची बुद्धी आहे. पण ते वापरले म्हणजे तुम्ही ह्या सृष्टीचे निर्माते नाही झाले. या सृष्टीचा निर्माता आहे तो काही या पंचमहाभूतांच्या गुणांमध्ये अडकलेला नाही आहे, तो याच्या पलीकडे आहे. मग तो ह्याच्या पलीकडे कसा आहे, त्याचं स्वरूप काय असावं हे जर तुम्हाला कळून घ्यायचं असेल तर ते आपल्याला असं सांगतात, मग तुम्हाला आधी हे त्रिगुणात्मक जग कळलं पाहिजे की ह्याच्यातलं काय नाशवंत आहे. कारण आता हे कळायला लागलं की गुण कसे नाशवंत हे कळतं. गुण कळले की पंचमहाभूतं कशी नाशवंत आहेत आपल्याला कळतात. आपल्या घरात आणलेली भाजी, उन्हाळ्यात आणलेली कोथिंबीर आणून जर 4 तास चुकून बाहेर राहिली तर ती वापरण्याच्या लायकीची राहत नाही.
म्हणजे त्याच्यामध्ये शिरियते नाश होतोच, ते खराब होतच जातं. हा त्याचा गुणच आहे. नाश होणं हा त्याचा गुणधर्म आहे. परमात्म्याचा हा गुणधर्म आहे का? नाही. म्हणून पांचभौतिक तो नाही. तो पांचभौतिक कसा नाही हे कळण्याकरता हे जग पांचभौतिक कसं आहे हे समजून घ्या, हा मुद्दा झाला. तो बाजूला टाकला. तो बाजूला टाकल्यावर ते म्हणाले की आता हे जे आकाश आहे ते सूक्ष्म आकाश कसं आहे, ती सूक्ष्म पृथ्वी कशी आहे हे जाणून घ्यायचा प्रयत्न करा. आता त्या सूक्ष्म आकाशाच्या ठिकाणी तेची आधी निरूपावी, येथे धारणा धरावी श्रोतेजनी. आता त्याचं स्वरूप म्हणाले तुम्हाला सांगतो असं म्हणून आता आकाशाचं स्वरूप सांगायला लागले. आकाश म्हणजे अवकाश, शून्य. शून्य म्हणजे ते अज्ञान. म्हणजे आकाशाचा मूलभूत गुणधर्म काय आहे तो आधी समजून घ्या. म्हणा काय आहे? अवकाश म्हणजे व्यापकता, पोकळी, भरून राहणं, सामावून घेणं, कशालाही सामावून घेणं. का आमच्या वाटीत आमटी राहिलीच नसती, आकाश नसतं तर. वाटीत आकाश आहे म्हणून आम्ही बासुंदी घालतोय वाटीमध्ये. ते आकाश नसतं तर त्यांनी व्यापून घेतलंच नसतं. त्या वाटीच्या आत व्यापलंय का त्यांनी? म्हणून आपण विनोदानी का होईना आपण काय म्हणतो की जे बांधतो ते आमच्या घरात आम्ही राहतो असं म्हणतो, पण जे घर म्हणून बांधतो त्यात राहत नाही, आणि जे बांधत नाही त्यात मात्र आम्ही राहतो आणि त्याला आम्ही घर म्हणत नाही. घर म्हणजे हे बांधलं असं म्हणत नाही. आपण म्हणतो हे घर आम्ही बांधलं. बांधलं म्हणजे भिंती बांधल्या. ज्या बांधल्या त्यात कुठे राहतो? जे बांधलं त्यात राहत नाही. त्या बांधलेल्या नसलेल्या त्यांनी सीमित केलेल्या अवकाशात राहतो. अवकाश आम्हाला ठेवून घेऊ शकतं, भिंतीत आम्ही जाऊ शकत नाही. कारण का? तर भिंतीला अवकाश नाही. भिंतीच्या ठिकाणी अवकाश नसल्यामुळे त्या ठिकाणी ती भिंत आम्हाला सामावून घेऊ शकत नाही. म्हणून आता प्रत्येकाचा ते गुणधर्म सांगायला लागले की आकाश कसं आहे? शून्य आहे म्हणजे अज्ञान आहे. अज्ञान कशाचं आहे? त्याला काही कळत नाही. त्याला कळतंय का आकाशाला की मी या सगळ्यांना सामावून घेतोय? त्याला जर कळलं असतं की मी सगळ्यांना सामावून घेतोय आणि आपण त्याला त्रास देतो हे कळलं असतं तर आपल्यापुरतं आकाशाचं छप्पर खाली पडलं असतं आणि आपल्याला त्यांनी चांगलं जमीनदोस्त केलं असतं आणि त्यांनी आपल्याला त्रासात पाडलं असतं आकाशाने. पण आकाश आपल्याला त्रासात पाडतं का? कारण त्याला काही कळत नाही. जसं भिंतीला काही कळत नाही, जसं बटनाला काही कळत नाही. लहान मुलांनी बटन दाबलं तर ते बटन लागू नये आणि मोठ्यांनी दाबलं तरच ते बटन दाबल्यानंतर उजेड पडावा असं बटनाला कळतं का? त्याला नाही कळत. त्याला कुणीही बटन दाबलं तरीसुद्धा त्या दिव्याचा उजेड पडणार आहे. तसं आकाशाचं आहे. आकाशाकडे अवकाश आहे, तो सगळ्यांना अवकाश देणार आहे. तो शून्य आहे, तो अज्ञान आहे. त्याला व्यापण्याची एवढी ताकद आहे, परमात्म्यासारखीच ताकद आहे. परमात्म्याचीच ताकद आहे व्यापक. परमात्मा सर्वदूर भरून आहे, आकाश पण सर्वदूर भरून आहे. पण सर्वदूर भरून असलं तरी ते अज्ञानी आहे. आणि परमात्मा कसा आहे? सत्यम ज्ञानम अनंतम नित्यम. तो नित्य ज्ञानाने युक्त आहे. म्हणाले अज्ञान म्हणजे जडत्व जाणं, त्याची पृथ्वी. आता आकाशाचं विघटन सुरू झालं. आता म्हणाले आकाशामध्ये जे अज्ञान आहे ते अज्ञान आहे हे कसं सिद्ध केलं? कारण काय आहे, शास्त्रामध्ये सगळं सिद्धच करावं लागेल. असं आम्हाला वाटलं ते अज्ञान आहे, तुम्हाला वाटलं मी तहा प्रमाण फक्त व्यवहारात आहे. व्यवहारात आपण आपलं प्रमाण देतो. व्यवहारात आपण म्हणतो नाही नाही मला असं वाटतं. आपण सरळ म्हणतो नाही, म्हणजे लोक म्हणतात की तुम्ही घरी पूजा करत नाही का? नाही नाही मला त्या पूजेचं काही वाटत नाही. कशाकरता पूजा करायची? माझा काही पूजेवर विश्वास नाही. मी आपली देव शक्ती मानते, पण हे असं देवाची पूजा बिजा घरात मांडणं हे काही मी मानत नाही. हे कोणतं प्रमाण आहे? हे स्वतः प्रमाण आहे. मला वाटतं हे एवढंच प्रमाण आहे. या प्रमाणाला शास्त्र आहे का? याला कोणत्याही प्रकारचा आधार आहे का? आधार काही नाही. मला वाटतं एवढं प्रमाण आहे. मी तहा किंवा स्वतः प्रमाण इथे चालत नाही. आता इथे आकाश जर अज्ञानी आहे तर त्या अज्ञानाचा गुणधर्म काय आहे? ते अज्ञान म्हणजे जड आहे. आता त्याचा गुणधर्म काय? त्याचा गुण कोणता? तर तम आहे. तमाच्या ठिकाणी जडत्व आहे, म्हणजे आकाशाच्या ठिकाणी जडत्व आहे. म्हणजे काय झालं? तमोगुणापासून ही जी 5 महाभूतं निर्माण झाली
आमच्याकरता, त्यातल्या आकाशामध्ये सुद्धा हा पृथ्वी तत्वाचा जो जडता हा गुण आहे तो त्या तमोगुणामधून आलेला आहे. मग त्या तमोगुणाचा आधिक्य आहे म्हणून तो अज्ञानी आहे, म्हणून तो जड आहे. त्याची पृथ्वी. आकाश स्वय आहे मृद म्हणजे मऊ आहे. काय आकाश जर कठीण असतं तर सगळ्या बाजूनी टोचलं असतं आम्हाला. आम्ही आपले कुठूनही चाललो तर जसं झाडीतून चाललोय, बावळी आहेत, करवंदाचं जाळी आहे, तर सगळं अंगाला जसं सगळ्या बाजूनी टोचतं, कारण तिथे टोचण्याचा गुणधर्म त्या वेलीच आहे. आकाशाचा जर तसा असता, आकाश जर मऊ नसतं तर आपण असं इथून बाहेर पडलोच नसतो. आपण म्हटलं असतं ह्यांच्या घरात जरा आकाश जास्त आहे हो, इथून बाहेर पडताना जास्त टोचतं, तर जरा सही सलामत बाहेर पडायला हा नाही हा मार्ग बरा आहे असं आपण शोधला असता. असं काही नाही, ते मृदूच आहे. आणि त्यामुळे कुठूनही बाहेर पडणं आपल्याला सोपं का आहे, कारण त्याच्याकडे कोवळीक आहे म्हणून, मृदुता आहे म्हणून, कोमलता आहे म्हणून. आता हा त्याचा स्वय आहे मृद. त्याची ते कोणता आहे आता बघा, मृदूपणा म्हणजे जल आहे. त्याची आहे आप स्वतः सिद्ध. आता तेज तेही विशद करून जाऊ. अज्ञाने भासला भास तोची तेजाचा प्रकाश. म्हणजे आकाश आम्हाला भासतं. आपण म्हणतो कसं निळ्या निळ्या आकाश आहे, कुठे आकाशाला निळा रंग, पण आम्हाला ते निळं दिसतं का, तर भास आहे. तो भास कोणामुळे, तेजामुळे. कारण ते रूपाला दुसरे कशाने येऊच शकत नाही. जेव्हा कशाचंही रूप दिसतं त्याचाच अर्थ असा आहे की तिथे तेज आहे. म्हणजे आपण जसं म्हणतो तो मिस्टर हाईड होतो तेव्हा तो करतो काय, त्या मिस्टर हाईडनी त्याला तेजापासून लपवला. त्यामुळे तो आपल्यात वावरला तरीसुद्धा तो प्रकाशित होत नाही ना. म्हणजे ह्या सूर्याचा प्रकाश त्याच्यावर जरी पडला तरीसुद्धा त्या प्रकाशाने तो आम्हाला दिसत नाही, कारण त्याच्या ठिकाणी तेज तत्वाचा अभाव आहे. जे काही त्यांनी केमिकल घेतलं असेल त्याच्या उलट आपण पाहतो की प्रकाश पडला तर जे फ्लोरोसंट आहे ते अधिक चमकून येतं. आम्ही कुठे चमकतो, म्हणजे आमच्यावरती प्रकाश पडल्यावर आमच्या रंगापेक्षा काही वेगळा रंग चमकत नाही. त्या ठिकाणी दिलेला जो रंग आहे तो रंग जसा चमकून उठतो तसाच तो मिस्टर हाईड आहे, त्याच्या ठिकाणी सगळं लोपलं जातं. प्रकाश पडला तरी तो दिसत नाही, तो आमच्यातच वावरतो, आमच्यातच बसतो, पण ह्या प्रकाशाच्या उजेडामध्ये तो प्रकट नाही होत. कारण का, अग्नी हे महाभूत त्याच्याकडे नाही. त्यांनी ते अग्नी हे महाभूत दूर केलं म्हणून त्याचं रूप आम्हाला दिसत नाही. आता ते म्हणतात पुढे की आता तेज तेही विशद करून जाऊ. हे तेज झालं. अज्ञाने भासला भास तोची तेजाचा प्रकाश. आता पुन्हा आता तोच विषय परत आला. हे जग जे आहे ते सगळं अज्ञानातून निर्माण झालेलं आहे. परमात्म्याने ती जी माया आहे ते मूलभूत अज्ञान या ठिकाणी त्या जीवाकरता निर्माण केलं. एक पांघरूण घातलंय म्हणा या संबंध जगावरती. त्यांनी अज्ञानाचं किंवा अविद्येचं एक पांघरूण घातलंय. या जगामध्ये तारा तारा का दिसतो, नदी नदी का दिसते, आम्हाला जमीन जमीन का दिसते, उगवलेला वृक्ष वृक्ष का दिसतो. त्या वृक्षाची जेव्हा कथा सांगितली जाते की तो वृक्ष रडायला लागला, तो वृक्ष बोलायला लागला, त्या वृक्षाने असं म्हटलं, त्या वृक्षांनी तसं सांगितलं. आपण म्हणतो वृक्ष कधी बोलतो का, वृक्ष काय सांगणार आहे, वृक्षाला काय अशी सांगायला भावना आहे का, त्याला काय तोंड आहे का, त्याला काय शब्द आहेत का, त्याला काय माणसासारखी बुद्धी आहे का, त्याला विचार आहे का. आपण म्हणतो आहे. आपण म्हणजे तत्त्वज्ञान. तत्त्वज्ञान म्हणतो ते सगळंच जर परमात्म्यापासून निर्माण झालं आहे तर त्या आकाशाला पण बुद्धी आहे, त्या आकाशाला पण विचार आहे, त्या आकाशाला पण भावभावना आहेत, तसंच त्या वृक्षाला पण भावभावना आहे. त्याच्याही ठिकाणी हे सगळंच आहे जे जे आमच्या ठिकाणी आहे ते. पण आम्हाला ते कुठे दिसतं, आम्हाला का दिसत नाही. न दिसण्याचं कारण एकच आहे की आम्हाला अज्ञानाचा फक्त भास होतो. ही व्यक्ती अशी दिसते, हे त्या व्यक्तीचं यथार्थ रूप नाही आहे, हे आमच्या अज्ञानातून दिसणारं भासमान रूप आहे. म्हणजे ते भास आहे. तो भास कशाचं प्रतीक आहे, अज्ञाने भासला भास तोची तेजाचा प्रकाश. म्हणजे आम्हाला सूर्य ज्या प्रकाशात जग दाखवतो त्या प्रकाशात आम्ही जगाला पाहतो, पण आमचा जगाचा पाहण्याचा दृष्टिकोन
हा अज्ञानाचा आहे, हा ज्ञानाचा नाही. आम्हाला ज्ञानाने जग दिसत नाही. ज्याला ज्ञानाने जग दिसतं त्या ज्ञानेश्वरांना भिंत पण चालवता येईल. त्या नामदेवांना कुत्र्याचं पोट दुखेल असं वाटतं, आम्हाला वाटत नाही. त्या नामदेवांना 3ऱ्या वर्षीसुद्धा हा विठोबा आपल्या वाटीतलं दूध पिईल असं वाटतं. आपण म्हणतो असं कसं शक्य आहे का? दगडाचा तो लहान लहान मुलंसुद्धा सांगते की तो दगडाचा देव आहे, तो दगड कधी दूध पितो का? असं ही जी भूमिका आहे ही भूमिकाच भिन्न आहे. का? कारण ते अज्ञानात वावरत नाही, आम्ही अज्ञानात वावरतो. आणि म्हणून त्यांनी सांगितलं आता वायो सावकाश साकल्प सांगो, वायू आकाश नाही भेद. आकाश आणि वायू याच्यामध्ये भेद नाही. आकाशा इतुका असे स्तब्ध. वायूसुद्धा आकाशासारखाच स्तब्ध आहे, सगळीकडे भरून राहिलेला आहे. तथापि आकाशी जो निरोध, पण आकाशामध्ये जो प्रतिकार किंवा अडसर ज्याने निर्माण होतो तोची वायू, त्यालाच वायू म्हणतात. कारण का? अडसर कशाचे निर्माण होतात? या खोलीमध्ये सुद्धा आमच्या वावरण्याचा अडसरच आहे. आम्ही या खोलीतल्या वायूला अडसर निर्माण करतो. म्हणून इथे असलेला जो स्तब्ध वायू आहे त्या स्तब्ध वायूचं तापमान वाढतं. मग तो वायू फिरला पाहिजे म्हणून आपण 4-4 पंखे फिरवतो की त्या वायूला गतिमान करतो. का गतिमान करतो? कारण तो मूळचा स्तब्ध आहे, पण आलेल्या अडसरांमुळे तो गतिमान होतो. आणि त्या अडसराचं तर भूगोलाला कौतुक आहे. खारे वारे, मतलई वारे, नैऋत्य दिशेकडनं आले की नाही, पाऊस पडणार की नाही, त्या तिथे महाबळेश्वरला अडवणार का लोणावळ्याला अडवणार, मग पाऊस पुण्यापर्यंत येणार का येणार नाही. म्हणजे अडवणारा जो कोणी आहे तो वाऱ्याला अडवतो, तो वाऱ्याला अडवतो म्हणून तो तिथे थांबतो. म्हणजे वारा हा प्रत्येक गोष्टीला अडसर घालणार आहे. म्हणून त्यांनी सांगितलं की अज्ञाने वायू आकाशा नाही भेद, आकाशा इतुका असे स्तब्ध. तथापि आकाशी जो निरोध तोची वायू. आकाशी आकाश मिसळले, हे तो न लगे की बोलले. आता आकाशामध्ये पृथ्वी सांगितली, आकाशामध्ये आप सांगितलं, आकाशामध्ये तेज सांगितलं, आकाशामध्ये वायू सांगितला. आता आकाशात आकाश काय सांगायचं? तो त्याचाच आहे एका गुणधर्माचा, तो त्यात मिसळला. वायोमध्ये पंचभूते, तेही ऐका एकचित्ते, बोली जेती ते समजते येथान्यये. हळू फुल तरी जड. अरे फुलाला काही वजन आहे का? आपण म्हणतो अगदी फुलासारखा हलका आहे, तरीसुद्धा मोगऱ्याच्या कळ्या मोजायला गेलो तर परवा 100 रुपये पावशे. म्हणजे मोजली जातेच ना कळी, कितीही हलकी असली तरीसुद्धा पुन्हा त्याला वजन आहेच. म्हणाले हळू फुल तरी जड, हळू वारा तरी निबिड. कितीही वारा पातळ असला तरीसुद्धा वाऱ्याला सुद्धा काहीतरी जडत्व आहेच. आणि त्यामुळे त्याचा तर आणखीन वेगळाच विषय आहे की त्याचा दाब आहे म्हणून तर आम्ही उभे आहोत. तेवढ्या वायूच्या दाबात तर आम्ही वावरतो, जे आपण अगदी शाळेतच शिकतो प्राथमिक, की हवेचा दाब आमच्यावरती किती आहे. त्याला दाब आहे म्हणजे वजन आहे, घनता आहे. दाब त्याच्याशिवाय निर्माणच होणार नाही. म्हणून वायू लागता कडाड मोडती झाडं. म्हणजे त्याला वजन आहे, त्याला काही गती आहे, म्हणूनच झाडं मोडून पडतात. नाही तर म्हणाले झाडं कशी मोडली असती? ती मोडली नसती. म्हणाले तोले विण झाड मोडे. वजनाशिवाय मोडेल का म्हणाले झाड? वाऱ्याने काही वजनाने, त्याचं काही वजन आहे आणि ते वजन काही गतीने गेलं आहे म्हणून ते झाड मोडलं आहे. म्हणजे ऐसे हे काहीच न घडे, तोल तोची तये जडे पृथ्वीचा अंश. ही जी जडता आहे तो पृथ्वीचा अंश. वायूच्या मध्ये ती जडता आहेच, म्हणून ती चक्रीवादळं येतात. त्या वादळामध्ये अनेक वस्तूंचा, घरांचा, झाडांचा, काही आता जसे इलेक्ट्रिकचे पोल आहेत, रस्त्यावरच्या वस्तू आहेत, क्वचित जुनी झालेली घरं आहेत, सगळी मोडून पडतात. आपल्याला जसं बघायला मिळतं तसं ते म्हणतात इथे श्रोते आशंका घेती, तेथे कैची झाडे होती. आता अगदी मजेशीर आहे ही शंका. झाडे नव्हती तरी शक्ती कठीण रूप आहे. ते म्हणाले अहो जेव्हा पहिल्यांदा वारा उत्पन्न झाला त्यावेळी कुठं झाडं होती? तुमची झाडं ती पंचमहाभूत आणि बाकीच्या वस्तू निर्माण झाल्यावर झाडं निर्माण झाली.
तुम्ही कुठे झाडं आणली म्हणाले तिथे. तर त्या समर्थ म्हणतात, अहो झाडं नव्हती तरी तिथे झाडं नव्हती, शक्ती कठीण रूप आहे. पण ही जी प्रकृती आहे ही प्रकृती शक्तीच कठीण आहे की नाही सांगा. म्हणाले शक्ती कधी कठीण रूपाने आहे तर शक्ती कधी फार कोमल रूपाने. आपण व्रत करायला बसलो की आपल्या मनाची शक्ती कठीण आहे आणि रुक्मिणी नातवंडाला बघायला गेली की तिची शक्ती कोमल आहे. आहेच, त्या शक्तीचेच आविष्कार आहे की ती कोमलता शक्तीची आणि कठीणता शक्तीची दोन्ही प्रकट होती. कोमलता आहे तेव्हा त्याच्यामध्ये आपाचं प्राधान्य, तेव्हा आप आधिक्याने आहे. आणि जेव्हा कठीणता अधिक आहे तेव्हा पृथ्वी तत्वाचं प्राधान्य बदलत जातं. पण काठिण्य आणि मृदुता हे दोन त्या ठिकाणी आपल्याला अनुभवाला येतात. म्हणून ते म्हणतात की इथे तोले इथे श्रोते वन्नी स्फुल्लिंग लहान तरी काही असे उष्ण. त्याकरता पुन्हा एकदा सांगितलं त्यांनी की म्हणाले ठिणग्या उडल्या आहेत. आता त्या ज्या ठिणग्या आहेत कितीही लहान असल्या तरीसुद्धा बारीक 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 ठिणग्या जेव्हा अंगावर येतात, विशेषतः आपल्या लक्षात येईल की जो दगडी कोळसा असतो त्याच्या ज्या ठिणग्या आहेत त्या पटकन कळतात आपल्याला. चांगला अंगावर ते तडतड तडतड आलं तर ते भासतं. किंवा जर लोकरीचं स्वेटर असलं आणि पूर्वीच्या काळच्या त्या आगगाड्यांच्या इंजिनापासून निघालेलं सुद्धा हात ज्याचा बाहेर आहे त्याच्या लोकरीच्या स्वेटरला भोकंसुद्धा पडतात. इतक्या त्या ठिणग्या काहीतरी काम करू शकतात. ते म्हणाले किती लहान असलं तरी आहे ना काठिण्य, किती लहान असलं तरी आहे ना सामर्थ्य. तर काहीतरी असे उष्ण तैसे सूक्ष्मी जडपण सूक्ष्म रूपे. दृष्टांत देऊन सांगितलं की सूक्ष्माच्या ठिकाणी सुद्धा जे जडत्व येतं ते कशाने येतं. ते जडत्वसुद्धा त्या ठिकाणी असलेल्या पृथ्वी तत्वामुळे येतं. जसं उष्णतेच्या ठिकाणी ती ठिणगी जडत्वामुळे इतक्या लांब आमच्यापर्यंत येऊन पोचते. कारण वेग मिळाला, वायूची गती मिळाली. त्या इंजिनपासून निघालेल्या ठिणग्या वायूमुळे, आणि त्याला वायूला गती का मिळाली. आपण आत्ता म्हटलं तसं की इंजिन नावाचा अडसर आला, गाडी नावाचा अडसर आला, तिथला वायू स्तब्धच होता. पण गाडी जायला लागल्याबरोबर त्या वायूमध्ये सुरुवात झाली, काही ना काहीतरी तरंग उत्पन्न झाले की त्याला प्रवाह सुरू झाला. त्या प्रवाहाला गती आली. ज्या दिशेने गती आली त्या दिशेने ठिणग्या जायला लागल्या. आमचा डबा जर इंजिनपासून जवळ असेल तर त्या सगळ्या ठिणग्या आमच्याच कपड्यावर येऊन पडतील किंवा ते बारीक 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 अंगावर येऊन ते कोळशाचे कण 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 अंगावर पडायचे. पूर्वी गाडीमध्ये कपडे खराब व्हायचे खूप, जेव्हा कोळशाची इंजिनं होती तेव्हा. म्हणजे त्यांचं म्हणणं असं की त्या बारीक ठिणगीमध्ये सुद्धा त्याचं अस्तित्व आहे. आणि ते सांगतात की मृतपणे तेची आप भास तेजाचे स्वरूप वायू तेथे चंचळ रूप सहजची आहे. हे वायूचं सांगून झालं की वायूमध्ये सुद्धा हे सगळं आहे. वायूमध्ये उष्णता आहे, ती उष्णता तो कशी वहन करतो हे आपण आता ठिणगीच्या रूपाने सांगितलं की वायू त्याच्या गतीने ते लांब 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 घेऊन जातो. त्याच्या गतीने त्या ठिणगीचे परिणाम दाखवतो. त्याचं काठिण्य पृथ्वीचं दाखवतो. त्याची मृदुता त्याच्या वहनामध्ये आपल्याला जाणवते. अंगाला वारा लागतो, तो कठीण लागत नाही, स्पर्श मृदू लागतो. आता पुढे म्हणाले सकळास मिळवून आकाश सहजची आहे अवकाश पंचभूतांचे अंश वायूमध्ये निरोपिले. आता त्यांनी काय सांगितलं की म्हणाले कसं आहे बघा की हे 4 महाभूत वायूतली सांगितली. वायूतलं 5वं आकाश काय आहे. आता वायूला काही धर नाही आहे असं जर आम्ही म्हटलं की तो काय पकडणार आहे, तर म्हणाले तो काही पकडतो की नाही माहीत नाही, पण आकाश पकडतंय. आकाश सगळ्याला सामावून घेत आहे आणि म्हणून आकाशाने तिथे सामावून घेतलं आहे. आणि म्हणून ते म्हणतात की आता तेजाचे लक्षण भासले पण ते कठीण तेजी ऐसी ओळखणं पृथ्वी याची. म्हणाले आता तेजाचं लक्षण सांगतो. तेज भासतं आहे हे त्याचं जे कठीणपण आहे की पृथ्वी. तेज भासतं म्हणजे अग्नीची ज्वाळा दिसते आहे. अग्नीची ज्वाळा दिसते तिथे काय आहे, त्या अग्नीतलं कठीणपण आहे. आपली इलेक्ट्रिसिटी
तारेतून वाहते, पण त्या तारेमधून वाहणाऱ्या इलेक्ट्रिसिटीमध्ये त्या पृथ्वी तत्वाचं तितकं आधिक्य नाही आहे. म्हणून ती वाहत असली तरीसुद्धा उष्णता उत्पन्न होते तेजाची, पण प्रकटीकरण अग्नीचं होत नाही. प्रकटीकरण अग्नीचं केव्हा होतं? जेव्हा शॉर्ट सर्किट होतं. ते अग्नी प्रकट होतो, पण तो शॉर्ट सर्किट झाल्यावर होतो. आत्ता वाहतो आहे तेव्हा नाही प्रकट होत. कारण का नाही होत? तेव्हा तेज तत्व एका विशिष्ट पद्धतीने बसवलेलं, आणि ते तसं बसवलेलं असल्यामुळे ते भासमान होत नाही. ते जेव्हा भासमान होईल तेव्हा परिस्थिती कठीण आहे, कारण त्यावेळी ते शॉर्ट सर्किट जळायला लागलेलं असेल. आणि म्हणून त्यांनी सांगितलं की भासले पण आहे ते काठिण्याचं प्रतीक आहे, आणि ते त्या तेजामध्ये असलेली ही जी कठीणता आहे हे पृथ्वी तत्वाचं रूप आहे. त्यातलं पृथ्वी मुळात त्यांनी आपल्याला सांगून ठेवलेले गुणधर्म आता प्रत्येकाच्या ठिकाणी अप्लाय करून सांगतात. त्याचं त्या ठिकाणी कसा कसा उपयोग होतो किंवा कसं कसं ओळखावं त्याकरता सांगतायत आपल्याला. तर म्हणाले भासला भास वाटे मृद. जे बघायला मिळतं तेज तत्वाचं ते मृद म्हणजे कोवळं वाटतं. आता अग्नीचं कुंड पेटलेलं आहे, त्याच्यामध्ये पुष्कळ तूप पडतं आहे आणि अग्नीच्या ज्वाळा वर येत आहेत. त्या ज्वाळा काही कठीण दिसत नाही, त्या ज्वाळा मृदू असतात. तो जाळ आहे, आता मेणबत्ती आहे ती पेटवली आहे, त्या लहान मुलांची हौस असते ते त्याच्यात असं करतात. ती जी ज्योत आहे ते ज्योतीला असं करतात. मग असं केलं तर ती ज्योत काही कडक लागत नाही, ती ज्योत मऊच लागते. म्हणजे तिच्या ठिकाणी असणारं हे जे कोवळेपण आहे ते कोवळेपण त्या तेज तत्वातलं आप आहे, म्हणजे जल आहे त्या तेज तत्वामधलं. म्हणाले तेची प्रसिद्ध तेजी तेज स्वतः सिद्ध सांगण्याची न लगे. तेजात तेज आहे हे काय सांगायचं? म्हणाले तेजी वायो तो चंचळ, तेजी आकाश निश्चळ. म्हणाले तेजी वायो तो चंचळ. जर चंचल वायू नसता तर त्या पदार्थातलं तेज प्रकट झालंच नसतं. आता तुम्ही बघा ती अरणी आणि मंथा घेऊन जेव्हा ते गरगर 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 त्या रवीच्या मंथ्याने फिरवायला लागतात त्यावेळी ती उष्णता निर्माण होते. ते लाकूड जळायला लागतं, ते लाकूड काळं होतं, पण त्या लाकडामध्ये ठिणगी पडत नाही. आणि जेव्हा त्या ठिणगी पडत नाही असं गुरुजींना वाटतं, कारण ते काय करतात तिथे इष्टी करूनच त्या ठिकाणी या अरणी आणि मंथ्यांनीच तो मंत्राग्नी पेटवतात. तर तो अग्नी पेटवत असताना मग ते एका भोकामध्ये नाही झालं की ते पुन्हा दुसरं गरगर गरगर करून दुसरं भोक, आणि पुन्हा 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 फिरवतात. जेव्हा नुसतंच काळं होऊन धूर येतो असं वाटतं तेव्हा वारा घालतात. वारा का घालतात? कारण त्यातला अग्नी प्रकट व्हावा, त्यातलं तेज प्रकट व्हावं, त्यातली उष्णता प्रकट व्हावी. त्यातली उष्णता धुराने प्रकट होते, त्यातली उष्णता लाकूड तापून प्रकट होते, पण त्यातलं तेज नाही प्रकट होत. त्यातलं तेज जर प्रकट व्हायचं असेल तर ती ज्वाळा चालली पाहिजे, आणि ती जर ज्वाळा यायला पाहिजे असेल तर त्यातला वायूच पाहिजे. वायू म्हणजे काय? वायूची चंचलता. चंचलता म्हणजे हलणं. ते जोपर्यंत होत नाही तोपर्यंत ते लाकूड खालून पेटून येत नाही. ते पेटतं आणि पेटून जशी ज्योत तयार होते आणि मग त्याला हे घालतात वारा, आणि ताबडतोब त्याच्यावरती गोरी ठेवून लगेच पेटवून देतात आणि मग त्यांचा अग्नी ते पुढे पेटवतात. पण म्हणजे याचा अर्थ असा झाला की तिथे वायू पाहिजे तर ती चंचल गती आहे. म्हणून म्हणाले कारण वायूची गती तेजी आकाश निश्चळ. आकाश ही तेजातली स्तब्धता आहे. नाही तर आम्ही देवापुढे लावलेली पणती आहे किंवा दिवा आहे, निरांजन आहे, ते जळलंच नसतं स्थिरपणाने. आपल्याला माहिती आहे नवरात्राचे दिवस आहेत, आपल्याकडे ते मोठे मोठे दिवे असतात. त्या दिव्यात एकदा तेल भरलं की पुन्हा 9 दिवस तेल भरावं लागत नाही, असं ते दिव्यांचं मापच आहे. की ते दिवे उलटा टाकतो ना तो दिवा, आणि खालून दिवा लावलेला असतो की तेल बरोबर त्याच्यात खाली येत असतं आणि तेल त्याला बरोबर मिळत राहतं. आपल्याला काय माहिती आहे, जोपर्यंत वाऱ्याशी दिवा ठेवलेला नाही आहे तोपर्यंत जेव्हा काजळ आणि वात आपण पाहत राहतो आहोत तोपर्यंत हा दिवा शांत होणार नाही. कुणाच्या जीवावर? आकाशाच्या जीवावर. कारण आकाश आहे, त्याच्याकडे स्थिती आहे, त्याच्याकडे स्तब्धता आहे. जी स्थिती दिली आहे त्या स्थितीत राहण्याचं सामर्थ्य. म्हणून आपण म्हटलं आपल्या शरीरावरून लक्षात येतं
की नाकाचा हा सेप्टम आहे जो आपल्याला दोन नाकपुड्यांना डिवाईड करतो. जर आकाशाच्यामुळे त्याला जर स्थैर्य नसतं आलं तर कधी इकडं कधी इकडे कसाही झुकला असता. म्हणजे आमचं नाक चोंबतं तेव्हा श्वास घेता येत नाही असं होतं, पण सेप्टम इकडे पडला असं होत नाही. आमचं नाक जागेवर तसंच आहे, फक्त नाक एका बाजूनी चोंबतं. आणि ज्या माणसाचं हे मधलं डिस्लोकेशन होतं आहे त्या ठिकाणी राहत नाही, त्याला ऑपरेशन करूनच ते सरळ करावं लागतं. कारण जेव्हा एका दिशेला जातं त्याचा फार त्रास होतो, की तसं एका नाकपुडीच्या श्वासावर तो राहू शकत नाही. त्या दोन्ही सारख्याच चालाव्यात. म्हणजे देवानी हे जग कसं निर्माण केलं आहे याचा जर बारीक बारीक विचार केला तर समर्थ म्हणतात माणसाकडे अहंकार राहणारच नाही, गळूनच जाणार आहे. कारण यातलं प्रत्येक त्यांनी सांभाळलं आहे आमचं प्रत्येक. म्हणजे मॅनमेड आम्हाला सांभाळता येत नाही. मी तुम्हाला माझं सांगते ना, तर हल्ली मला जो त्रास होतो ना बघायला, एकदा झालं, दोनदा झालं, तीनदा झालं, चष्म्याचा नंबर काढला. आता मॅनमेड आहे की डोळ्याला काहीतरी त्रास होतो किंवा दोन डोळ्यांचा नंबर ते बरोबर कोऑर्डिनेशन त्या नंबरनी होत नाही. पण माणसाला काही एक्झॅक्ट नंबर काही लवकर काढून देता येत नाही. दर महिन्याला जा, नंबर काढा, बघा, चेक करा, पुन्हा वाचायला लागलं की अक्षर अशी होतात की मग ती पटकन कळत नाही. म्हणजे त्याचा म्हणजे माणसाला आपल्या हाताने साधं एखादं ऑपरेशन करायचं तरी एखादा दोष राहू शकतो. एखादं काही म्हणजे तो त्याच्या हाताने काही करताना असं आपण का म्हणतो, कारण विज्ञानानेच नियम सांगितला एफिशियन्सी इज नेव्हर इक्वल टू 1. कधीही कौशल्य हे माणसाच्या ठिकाणी 100% असत नाही. पण ईश्वराने मात्र ही सृष्टी 100% करेक्ट बनवलेली आहे. कशी बनवली असेल पहा. मला तेजी पंचभूते सकळ निरोगी.